महाभारताचं जे युद्ध झालं कौरव आणि पांडवांच्या मध्ये, हे युद्ध पृथ्वी तलावरती सगळ्यात चाललेलं मोठं युद्ध आहे इतिहासातील, धर्मयुद्ध, की ज्या लोकांनी सत्यासाठी साथ दिली ते पांडवांच्या बाजूने म्हणतो आपण, आणि ज्यानं असत्याच्या बाजूने साथ दिली ते कौरवांच्या बाजूने होते आपण म्हणायचं, राजे म्हणतोच आपण। हे युद्ध एवढं भयानक होतं की अरबो लोकांचा प्राण या ठिकाणी गेला बघा, म्हणजे जीव गेला धर्माच्या स्थापनेसाठी। कौरवांच्या मध्ये सगळ्यात मोठा दुर्योधन होता, आणि या दुर्योधनाला मनापासून कोणी बघा इज्जत देत नव्हतं त्या ठिकाणी। तो शरीराने जरी माणूस असला परंतु तो मनाने राक्षस होता बघा, राक्षसी वृत्ती त्याची होती, महापापी। तर ह्या दुर्योधनानं जन्मापासून मृत्यूपर्यंत सगळं वाईट काम केलं होतं, चांगलं काम कुठलंही केलं नव्हतं बघा। अशा महापापी दुर्योधनाला आणि त्याच्या 99 भावांना नरक मिळायला पाहिजे होता, परंतु या ठिकाणी घडलं उलट, या ठिकाणी यांना स्वर्ग मिळाला बघा। आणि त्यांचेच भाऊ, चुलत भाऊ म्हणायचे पांडव, की ज्यांनी धर्म स्थापनेसाठी युद्ध केलं, सत्याच्या बाजूने युद्ध केलं, सत्यासाठी लढले, त्या पांडवांना नरक मिळाला बघा। असं का बरं झालं, त्याचं उत्तर ऐकण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत आपण पहा, आणि आवडला तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा। मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल। तर बांधवांनो, महाभारताचं युद्ध संपल्यानंतर काही वर्षानंतर भगवान श्रीकृष्णांनी आपला देह त्याग केला, वैकुंठाला गेले, आणि भगवान श्रीकृष्णांच्या देह त्यागानंतर पांडवांनी सुद्धा विचार केला, पांडव दुःखी झाले, आणि त्यांनीही विचार केला की आपणही स्वर्गाकडे वाटचाल करावी, म्हणून स्वर्ग यात्रा त्यांनी काढली बघा। आणि या स्वर्ग यात्रा काढायच्या अगोदर बघा, संपूर्ण राज्य अभिमन्यू पुत्र परीक्षिताकडे राज्य सोपवलं, कारभार सोपवला, राजा बनवलं, आणि 5ही पांडव आणि द्रौपदी यांनी बघा स्वर्गाकडे प्रस्थान केलं। आणि स्वर्ग यात्रा करताना त्यांना एक कुत्रा भेटला, नंतर ते स्वर्गाकडे निघाले, परंतु बघा स्वर्गाचा दरवाजा, स्वर्गाचा रस्ता म्हणजेच त्यांना सापडत नव्हता बघा, की मार्ग सापडत नव्हता। त्यावेळेला भगवान शिवशंकरांना त्यांनी प्रसन्न करून त्या ठिकाणी घेतलं, नतमस्तक झाले पांडव भगवान शिवशंकरांच्या पायाशी, आणि भगवान शिवशंकरांनी बघा स्वर्गाचा रस्ता दाखवला पांडवांना। आणि या स्वर्गाच्या रस्त्यावरती जाताना अनेक संकट पांडवांना आली बघा, आणि या ठिकाणी बघा रस्त्यामध्ये जाता जाता एकाचा मृत्यू झाला, 4ही भाव मृत्युमुखी पडले, पत्नी मृत्युमुखी पडली बघा, फक्त मोठा भाऊ युधिष्ठिर एकच वाचला, आणि त्यांच्यावर हा कुत्रा होता बघा। आणि हे दोघेही बघा स्वर्गाच्या दरवाजापर्यंत जाऊन पोहोचले, आणि धर्मराजा त्या ठिकाणी आले बघा, स्वर्गाचा राजाच त्या ठिकाणी आला, युधिष्ठिराला थांबवलं आणि सांगितलं की हे युधिष्ठिरा, तूच फक्त आत येऊ शकतो, तुझ्यावर येणारा हा कुत्रा आत येऊ शकतो। त्यावेळेला युधिष्ठिराने सांगितलं की असं का, माझे भाऊ गेले, माझी पत्नी गेली, परंतु या कुत्र्यानं साथ दिली माझी, त्यामुळे मी कुत्र्याला घेऊनच आत येणार, मी एकटा आत येणार नाही बघा स्वर्ग। हे सगळं ऐकून झाल्यानंतर बघा अचानक चमत्कार घडला, आणि त्या कुत्र्याचा यमराजा तयार झाला बघा, यमराज कुत्र्याचा। कारण युधिष्ठिराची परीक्षा घेण्यासाठी ही कुत्र्याचं रूप बघा यमराजाने घेतलं होतं, आणि याच्यामध्ये युधिष्ठिर पास झाला बघा या परीक्षेत। आणि नंतर बघा युधिष्ठिर आत गेला स्वर्गामध्ये। आत गेल्यानंतर युधिष्ठिराने ते दृश्य पाहिलं की खूप मोठं एक सिंहासन होतं, की जसं सोन्याचं सिंहासन, मोठ्या राजाचं सिंहासन, आणि या सिंहासनावरती दुर्योधन बसला होता। अशा थाटात दुर्योधन बसला होता की दुर्योधनाला सगळी संपत्ती, ऐश्वर्य, धन सगळं मिळाले बघा, सुख। असा हसत दुर्योधन त्या सिंहासनावरती बसला होता। त्या ठिकाणी आजूबाजूला सगळीकडे पाहिलं, पांडव कोणी दिसत नव्हतं, आपली पत्नी दिसत नव्हती। हे सगळं पाहून युधिष्ठिर जोराने ओरडला, आणि त्या ठिकाणी बघा स्वर्गाचे देव आले। युधिष्ठिर म्हणाला, माझे भाऊ कुठे आहेत, माझे भाऊ दिसत नाहीत, माझी पत्नी दिसत नाही। त्यावेळेला स्वर्गाचे देव म्हणाले, बघा युधिष्ठिरा, तू ओरडू नको, ही ओरडायची वेळ नाही, तू शांत राहा। आपले भाऊ त्या ठिकाणी दिसना ते पाहून युधिष्ठिर स्वर्गातून बाहेर आला। बाहेर आल्यानंतर ब्रह्मपुत्र नारद दिसले त्या ठिकाणी, नारद मुनी समोर आले। युधिष्ठिराला नारदानं शांत केलं, युधिष्ठिरा तुला राग तर येणार रे, कारण कौरव हे मोठ्या सिंहासनावरती बसलेत, असे नारद म्हणाले बघा। त्यावेळेला युधिष्ठिराने सांगितलं, त्या कौरवाने पाप केलं, सत्याची बाजू धरली, तरी सुद्धा सिंहासनावरती बसलाय दुर्योधन, असं का, याचं उत्तर नारद मुनी दिलं की दुर्योधनाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत त्याने एकच निश्चय केला बघा, दृढ निश्चय एकच केला की आपल्या धर्माचं पालन करायचं बघा। त्याचा धर्म म्हणजे क्षत्रिय होता, परंतु हे याचं सगळं चुकत होतं बघा। त्याचं हे सगळं 99 भावांनी ऐकलं की आपला भाऊ काय करतोय, खरं करतोय का खोटं करतोय, सत्याच्या बाजूने का असत्याच्या बाजूने, हे न पाहता दुर्योधनाच्या एका इशाऱ्यावरती आपला जीव दिला बघा। सगळ्या कौरवांनी सांगितलं, भावानी तसंच वागलं शेवटपर्यंत, मृत्यूपर्यंत, आणि त्याच कारणाने दुर्योधनाला स्वर्ग मिळाला। त्यावेळेला युधिष्ठिर म्हणतो, हे खरं आहे तुम्ही म्हणतो, परंतु माझ्या भावांनी असं काय केलं, माझ्या भावांनी तर धर्माच्या स्थापनेसाठी शेवटपर्यंत माझी साथ दिली, एवढंच नाही, त्या धर्म स्थापनेसाठी, सत्याचा विजय मिळवण्यासाठी कुटुंबातील व्यक्तींना मारलं,
माझ्या भावांनी असं काय केले. नंतर पुढे बघा त्या ठिकाणी देवगण आले आणि युधिष्ठिरांना म्हणले पुढे चला, आम्ही तुमच्या भावांच्या आणि तुमच्या पत्नीची भेट घडवून देऊ. युधिष्ठिर पुढे चालू लागले. ठराविक अंतर पार केल्यानंतर चारी बाजूने अंधार दिसावू लागला. युधिष्ठिराला बघा अंधार सगळीकडून कावळ्यांचा जोरात आवाज येऊ लागला, काव काव, गिधडांचा आवाज येऊ लागला, घारींचा आवाज येऊ लागला, सगळीकडे दुर्गंध येऊ लागला. बघा दुर्गंध पसरला होता. युधिष्ठिर नाक धरलं, एवढा खान दुर्गंध होता, काहीच दिसत नव्हतं. जिकडं तिकडं विव्हाळण्याचा आवाज येत होता, कर्कश आवाज येत होता, दुःख, पीडा, ओरडणे, किंचाळणे असा आवाज येत होता. युधिष्ठिराने विचारलं की आपण कोठे आला आहोत, माझे भाऊ कोठे आहेत, मी आता पुढे जाऊ शकत नाही, कृपा करून माघारी चला मला. एवढा दुःखी झाला युधिष्ठिर बघा. आणि ठराविक अंतर बघा थोडस पुढे गेल्यानंतर युधिष्ठिरला जोरात किंकाळण्याचा, ओरडण्याचा आवाज आला, तो म्हणजे आपल्या भावांचा आवाज आला. युधिष्ठिर घाबरला, हा तर नरक आहे बघा, आणि या नरकामध्ये भाऊ कसे काय. युधिष्ठिराने देवगणांना प्रश्न केला, असं का घडलं, आम्ही सत्यासाठी लढलो, आम्ही काय केलं पाप की माझ्या भावांना नरकामध्ये यावं लागलं, याचं कारण काय. त्यावेळी बघा देवगणांनी उत्तर दिलं युधिष्ठिरला की तुम्ही पाचही भावांनी अश्वत्थाम्याला मारण्यासाठी एक षडयंत्र तयार केलं होतं, रचलं होतं षडयंत्र, म्हणजे पाप तुम्ही एका क्षणाचं केलं होतं या ठिकाणी, आणि याच्यामुळे तुम्हाला केवळ नरकाची झलक मी दाखवली. तुम्हाला या नरकात राहायचं नाही, तुमच्या भावांना नरकात राहायचं नाही. तुम्ही काही कारणासाठी, काही क्षणासाठी, म्हणजे या ठिकाणी काही क्षणासाठी तुम्ही सत्याची साथ या ठिकाणी दिलीच होती तुमच्या भावांनी, त्यामुळे तुम्हाला नरकाची फक्त झलक या ठिकाणी मिळाली. काही क्षण तुमच्या भावांना नरकात राहावं लागलं. नंतर पुढे बघा देवगणांनी पाची पांडवांना घेऊन स्वर्गात घेऊन गेले. बघा आदराने एकदम सत्कार केला त्यांचा. आणि आत गेल्यानंतर बघा पांडव ज्या वेळेला स्वर्गात गेले, एंट्री केली पांडवांनी, दुर्योधन उंच अशा सिंहासनावरती बसला होता, हसत होता. हे पाहिलं भीमानी. भीमाला फार राग आला. भीमाचं दुर्योधनाचं हे पहिल्यापासून वाकडच, त्यामुळे तो मारलं होतं, शपथ घेऊन मारलं होतं भीमाने. आणि भीमाने सगळं दृश्य पाहिलं की दुर्योधन सिंहासनावरती बसलाय, हसतोय, सगळी धनसंपत्ती मिळाल्यासारखी. आणि नंतर भीमाचं ओरडणं, भीमाचं रागवणं ऐकल्यानंतर युधिष्ठिरानं भीमाला घडलेला सगळा वृत्तांत सांगितला पाठीमागचा. आणि हा सगळा वृत्तांत सांगितल्यानंतर भीम शांत झाला. आणि नंतर पुढे स्वर्गामध्ये बघा पांडव आणि कौरव एकत्रितपणे राहिले. तर अशी सुंदर अशी ही कथा आहे बघा. तर माझ्या बांधवांना ही कथा दंतकथा नाही बघा, ही सत्यकथा आहे. आणि ही सत्यकथा म्हणजे हा सगळा वृत्तांत महाभारताच्या स्वर्गरोहण पर्व याच्यातील हा सगळा वृत्तांत आहे बघा, सत्य. त्यासाठी बांधवांनो खरंच जर आपण चांगलं कर्म केलं तर स्वर्ग हा निश्चित आपल्याला मिळतो, आणि वाईट कर्म जर केलं आपल्याला तर नरक हा निश्चित आहे बघा. एका क्षणाचं जरी पाप केलं तरी त्याची सजा भोगावी लागणार हे निश्चित आहे बघा. या ठिकाणी महाभारताचा पुरावा आपल्या डोळ्यासमोर आहे. हा वृत्तांत, ही कथा जर आपल्याला आवडली असेल आमच्या चॅनलला नक्की आपण लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय भारत.